सुप्रभात. शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवमुद्रा चषक 2025 आज फायनल डे या स्पर्धेमधला आपण पाहतोय दोन संघ पहिला मॅच मध्ये इथे सध्याला खेळतोय. सर्व टीम्सला आज टी शर्ट आहेत. राठी मसाले आपण पाहतो ऑफिशियल स्पॉन्सर समोरच्या दिशेने चांगले ऑफिशियल. त्याचबरोबर तानाजीभाऊ खाडे जे जर्सी ते आहेत. सध्याला दुसऱ्या जर बाजूला गेले तर राठी मसाले उत्तमन केंद्रे. तर दोन्ही टीमचे 12th मॅन इथे पाठवून द्यायचे. सद्दाम सय्यद स्ट्राइक वरती ना, सद्दाम सय्यद स्ट्राइक वरती असेल. नॉन स्ट्राइक वरती जुनेद, गोलंदाजी मार्क वरती पिंपरी चिंचवडचं नाव रोशन करणारा खेळाडू नरसिंग पालमपल्ली. पहिल्या चेंडूवरती ऑफ साइडला ऑन साइडला इथे फटका खेळा. चेंडू हवेत, खेळाडू तिथे जाईन. 2 धावा इथे डिक्लेअर होतील. कारण की शुभम शेवतेने कॅच पकडला, चांगला सुंदर प्रयत्न देखील केला होता पण कंट्रोल झालं नाही असं म्हणता येईल. आणि जिथे धावा डिक्लेअर आहेत तिथेच जाऊन पोहोचला शुभम शेवते. पीटी टीचर आहे. त्याचबरोबर रोल बॉलवरती भारतीय संघाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू शुभम शेवते डीप स्क्वेअर लेगला. चांगला संघ बांधणी केली आहे सध्याला टीमचे कॅप्टन मॅक कुमार यांनी. त्याचबरोबर श्रीकांत भाऊ अडसूळ परत एक डाऊन साईडला फटका खेळला तर एक धाव मिळेल. श्रीकांत भाऊ अडसूळ इथे आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आज या खेळाडूचं ओपन खुल्या गटाचे सामने आहेत. म्हणजे या परिसरामधले ओपनचा थरार आपण पाहतोय सध्याला. पण निगडीमधलेच खेळाडू. निगडी म्हणजे प्रभाग क्रमांक 13. फक्त प्रभाग क्रमांक 13 मधलेच सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटत. त्याचबरोबर आज मुस्लिम बांधवांसाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस आहे. माहे रमजान इथे सुरुवात झालेली आहे आणि सर्व आयोजन कमिटी व शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांना माहे रमजानचे खूप खूप मुबारकबाद. प्रसादभाई फिरोदिया, त्याचबरोबर अजिंक्यभाऊ उबाळे, राकेश बाराते, सनीभाऊ कांबळे, विनोदभाऊ पोकळे, त्याचबरोबर नासिरभाई या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपण पाहतोय पेनकर काका आज सकाळपासून परत एकदा सज्ज झालेत अंपायरिंग करण्यासाठी. खूप मूल्यवान वाटा देतात सध्याला. कारण की पेनकर काका जेव्हा सकाळी येतात ना, मला वाटतं संध्याकाळी जातात ते आणि त्याच जागेवरती उभं राहतात. जागा त्यांची बदलत नाही, स्थान बदलत नाही, काका तिथंच असतात. जे आजचे खेळाडू आहेत आपले परिसरामधले खेळणारे आहेत, विनंती आहे जर बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला, जशी काल मदत करत होते ना आज तशीच मदत करा. परत एकदा बॉल बाहेर गेला तर वेगाने थोडंसं पळत जावा, चेंडू घेऊन या. कारण की आपल्याला लवकर सामने खेळवायचे आज. फोर टीम्स, विनर लुझर. आपण म्हणतो वेग मैदानावरती होत आहे सध्याला. सद्दाम सय्यद इथे डायरेक्ट हिट केलं होतं पण बॅकअपला खेळाडू नव्हता. एक सिंगल धाव प्राप्त होते सध्याला. उलटा चालू आहे मैदानाचा आज. जयेश आहे, त्याचबरोबर मॅक कुमार, नरसिंग पालमपल्ली, हमजा, शुभम शेवते, किरण मामा म्हणजे मामा विकेटच्या पाठीमागे. NPL ला मामाने खातं देखील ओपन केलं नव्हतं पण आज शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब कडनं शिवमुद्रा चषक मध्ये आज नक्कीच खातं ओपन करण्यासाठी ते मैदानाच्या आत उतरलेत. तिन्ही मॅच मध्ये 0 वरती बाद झाले होते. ते देखील प्रेशर असेल. परत एकदा नरसिंग पालमपल्ली चांगला पिक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला तिथे शरीर मारा होतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण इथे डायरेक्ट हिट
हे लागलं नाही. आज सद्दाम सय्यदचा दिवस आहे असं म्हणता येईल, कारण की 2 वेळा वाचवला. एकदा खेळाडूने कॅच पकडला ते डिक्लेअर झोन मध्ये गेला, तिथं 2 धावा मिळतील. याच्या पहिलं नॉन स्ट्राईक वरती जर हिट लागले असेल फलंदाज सद्दाम सय्यद बाद झाला असता. या बॉल वरती देखील डायरेक्ट हिट असती तर सद्दाम सय्यद बाद झाला असता. कदाचित फजरची नमाज पडून डायरेक्ट ग्राउंड वरती देखील आले असेल सराव करून. आज नशीब घेऊनच आलेत असं म्हणता येईल. सद्दाम सय्यद परत एकदा स्ट्राईक वरती. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा चेंडू येतो डॉट. प्रसाद भाई फिरोदिया आज सकाळच्या सत्रामध्ये एकदम प्रॉपर मंदिरातून दर्शन घेऊन डायरेक्ट इथे ग्राउंड वरती उपलब्ध झालेत. आणि आज आपल्या प्रभागामधले मॅच आहे म्हणून ते बारकीने लक्ष देऊन आहेत, कारण की कुठलीही चूक होता कामा नाही, कुठल्याही टीमवरती अन्याय होता कामा नाही, त्यामुळे पुन्हा बारकीने लक्ष देऊन इथे थांबलेले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा बॅटीच्या वरच्या बाजूला चेंडू लागलाय. 1 धाव इथे डिक्लेअर झोन मध्ये मिळेल. ओव्हरची झाली समाप्ती. 1 ओव्हर नंतर धाव फलकावरती धाव संख्या असेल ते सहा धावा धाव फलकावरती. किरण मामा देखील जर शून्यवरती बाद झाले असेल ना, पण त्यांचा देखील खूप मोठा मोलाचा वाटा आहे, कारण की NPL मध्ये 3 वेळा बेस्ट बॅट्समॅन साठी ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले. बॅट डबल एजची बॅट, डबल ॲडिशन ची बॅट नेहमी देत असतात. सध्याला आज सर्वांची त्याच्या शुभेच्छा असेल की ईश्वर चरणी प्रार्थना असेल की किरण मामाची आज बॅटिंग व्हायला पाहिजे आणि होईतीन देखील. बाच्चननी प्रार्थना केली तर मामा सक्सेस देखील होऊ शकतो. हमजा फोल्टस ऑन साइडला टेस्टर केला. हो सुरेख फटका, कॅप भीतून काढलाय. चिडू जाईन सीमारेषा पार, नरसिंग पालम पले राहीन दूर. चिडू जाईन त्याच्या अगदी बाजूने बॉर्डरलाईन पार, चौकार. 4 धावा. संघ मालक आपण पाहतोय किरण भाऊ मैत्रे यांचा मालकीचा संघ मैदानाच्या आत खेळतोय सध्याला. सानवी 11 बॅटिंग करणारा संघ जे आहे ते सिंग बॉयज, बलदेव सिंग यांचा संघ. सिंग बॉयज दीपक भाऊ यांचा मालकीचा संघ. हो सरळ बॅटने इथे पंच केलाय. चांगला फटका मैदानाच्या आत. जुनेदच्या बॅट बंद, चिंडू जाईन बाउंड्री लाईन पार, षटकार. दीपकभाई टाक यांचा मालकीचा संघ मैदानाच्या आत खेळतोय. सिंग बॉयज जुनेद जेला ते आज संधी भेटली ओपनिंग करण्यासाठी. NPL मध्ये बेस्ट बॅट्समॅन ठरला होता जुनेद. आज देखील तसंच परफॉर्मन्स करण्यासाठी मैदानाच्या आत उतरलाय. सद्दाम सय्यद, जुनेद, सिंग बॉयज यांच्याकडनं आज मला वाटतं बलदेव सिंग, दीपक सिंग. बघ इथं आम्हाला सांगितलं ते सांगणार ना सर. क्लिंग बोर्ड, फलंदाज होतं बाद. धक्का लागतोय तो पहिला मैदानाच्या आत. बघ इथं आम्हाला सांगितलं ते सांगणार नसेल. मंगेश दोनाडे मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाला आलाय. ब्राउन केजीसाठी नेहमीच खेळत असतो खेळाडू. आज आपल्या होम ग्राउंडवरती होम टीममध्ये सध्याला खेळतोय. पण सिंग बॉयजमध्ये बलदेव सिंग नाही आहे. आता सनी भाईला विचारावं लागेल की संघ बांधणी कशी झालेली आहे. या स्पर्धेसाठी पण ऑप्शन झालेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक
स्पर्धामध्ये वेगळे वेगळे पद्धतीने सर्व खेळाडू खेळणार आहे आणि कुणाला देखील नाराज नाही, कारण की बलदेव सिंगला मी सिंग बॉयज या संघाकडनं खेळताना पाहायला भेटतोय. NPL मध्ये खेळले होते. हो सुरा एक फटका, चिडू परत जाईन, बाउंड्री लाईन फार, मंगेशच्या बॅट बंद, चौकार, 4 धावा. आज मेगा फायनल या ग्राउंड वरती संध्याकाळी 4 वाजता गजर क्रिकेटचा आनंद 16चा मैदानाच्या आत पाहतोय. सध्याला फटकेबाजी सुरू आहे. शिवमुद्रा चषक 2025 सीझन 2 सध्याला मैदानाच्या आत प्रभाग क्रमांक 13 चे खेळाडू खेळताना पाहायला भेटतात. परत एकदा पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू इथे हवेत, कॅच पकडला खेळाडूने, फलंदाज होते बाद प्रीतम पाटील, सुंदर कॅच. आली रे आली, आता प्रीतम पाटील तुमची वारी आली सध्याला असं म्हणतोय, कारण की सुंदर कॅच देखील पकडलाय. कॅच पकडल्यानंतर अगदी कंट्रोल केलं बॉडीवरती, डिक्लेअर झोन मध्ये गेला नाही. जे शुभम शेवतेने चुकी केली होती ती चुकी त्याने केलेली नाही. अगदी चांगला इथे कॅच पकडला असं म्हणताय. कृष्णा भाऊ थोडस लक्ष देऊन ठेवा, ट्रॉफीवरती वेगवान फटका आला तर कॅच पकडा. जेवढे तुम्ही कॅच पकडतील तेवढे तुम्हाला बक्षीस प्रसाद भाई यांच्याकडनं भेटेल. सिंग बॉयजचे मला वाटतं संघ मालक देखील आहेत इथे, सर्व मॅचचा आनंद घेत आहे सध्याला. दीपक भाई, मला वाटतं मी एक फेसबुक वरती डॅनियल भाईची स्टोरी पाहिली होती की ट्रॉफी हे आम्ही लेकर जाएंगे. परवा दिवशीच फेसबुकला डॅनियल भाईने ठेवलेलं. आज मला वाटतं तेच असेन प्रयत्न हे ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी. नरसिंग पालमपल्ली चांगला इथं सध्याला बेनिफिट खेळाडू असेल, कारण की खूप अनुभव आहे, मोठे मोठे फटके देखील मारतो नरसिंग. ओहो सुरेख गोलंदाजी मैदानात परत एकदा खाली टाकला होता, चांगला पिक केला, खोदून काढलाय चेंडू, मिड ऑफच्या डोक्यावर फटका खेळाय सुरेख, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. बघा एक खेळाडू पासून वाहत तर दुसरा खेळाडू येऊन डायरेक्ट अटॅक करतोय. सध्याला फलंदाज बाद झाला पहिलं जुनेद, त्याच्यानंतर मंगेश आला, चौकार मारला. मंगेश दुसऱ्याच बॉलवर आउट झाला. नासिर आला, नासिरने देखील चौकार मारला. म्हणजे धावा इथे वाढतच जाणार आहे. ओव्हरची झाली ते समाप्ती 2 ओव्हर नंतर 24 धावा धाव फलकावरती 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. इथे धावा थांबणार नाही, धावांची धाव सध्याला मैदानाच्या आत सुरू आहे. विकेट कीपर उलट पिकी जाधव, त्यांच्या शेजारी जयेश, त्याचबरोबर मिड ऑफला मॅक कुमार, शॉर्ट मध्ये मिड ऑफला प्रीतम पाटील, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू असेल आदित्य चव्हाण, डीप स्क्वेअर लेगला शुभम शेवते, त्याचबरोबर किरण, आणि माझ्या बाजूला गुणलेखाच्या भूमिकामध्ये असेल ते आकाश भाऊ घुटार, मिस्टर NPL. कारण की या NPL मध्ये चांगली इथं फलंदाजी केली होती, बॉलिंग देखील केली होती आणि 2 वर्ष सगळे पुरस्कार यांच्या पशीच होते. या वर्षी देखील टी शर्ट स्पॉन्सर आहेत संघाला. जाऊया मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती. नरसिंग पालमपल्ली स्ट्राईक वरती असेल सद्दाम, 24 धावा झालेत. साऊथची मॅच सध्याला 3रं षटक घेऊन मैदानाच्या आत. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय, लेन थोडीशी खराब पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात जातोय. व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा येतोय. चला या ग्राउंड वरती नियंत्रित गोलंदाजी इथे करावं लागेल, कारण की सकाळी इथे धावा बनते, दुपारनंतर धावा बनत नाहीये. हे ग्राउंडचा इतिहास आहे, 2 दिवसाचा आपण अनुभव बघतोय, कारण की 2 वाजे 3 वाजेपर्यंत धावा बनतात, त्याच्यानंतर धावा बनत नाही. त्यामुळे हे देखील बेनिफिट होऊ शकतो. सकाळच्या सत्रामध्ये धावा जर बनले तर दुपारी तुम्ही कमबॅक करू शकतात. सुंदर कॅच, पण 2 धावा डिक्लेअर असेल. या कॅच साठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल श्रीकांत भाऊ अडसुळे यांच्याकडनं. मामा मॅच संपल्यानंतर घेऊन जायचे.
नरसिंग पालंगपल्लीच्या ओव्हरमध्ये 2 वेळा झालं की कॅच पकडला, खेळाडू डिक्लेअर झोनमध्ये गेलेत आणि बॅट्समॅन देखील सेम आहेत. हो, परत एकदा खाली टाकलं होतं चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू वरती बॉल वरती जातोय नरसिंग पालंगपल्ली, तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होती. एका धावाच्या साहाय्याने धाव फलकावरती 27 धावा. मला वाटतं आजच्या दिवसाला 4था जीवनदान आहे सद्दाम सय्यदला. विनंती आहे जे वरच्या बाजूला क्रिकेट खेळत आहेत, आज संडे रविवार आहे, सगळ्यांना एन्जॉय करायचं असतं, पण कृपया करून तुम्ही एन्जॉय करा वरती, पण कृपया करून बॉल लेग साईडला मारू नका खाली, कारण की मॅच सुरू आहे, खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. चांगला फ्लिक केला ऑन साईडला, तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, कलेक्शन थोडासा खराब. नरसिंग क्रीजच्या बाहेर होता, मला वाटतं नासिर क्रीजच्या बाहेर होता, त्याच्यावरती एक धाव प्राप्त होती. 29 धावा धाव फलकावरती, 29 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. रायबर शेख मला वाटतं आज रविवारची सुट्टी काढून इथल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी सकाळीच इथं उपलब्ध झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परत एकदा चेंडू इथे बाउन्स सध्याला टाकतोय, अंपायरचा कॉल येतोय, 1 बाउन्स वॉर्निंग सध्याला देते. 1 मोर ओव्हर म्हणता येईल, कारण की नरसिंग पालंगपल्ली नेहमीच आपल्याला पाहायला भेटतो बाउन्सचा आणि शॉर्ट पिच चेंडूचा जास्त वापर करतो. वेग आहे नरसिंग पालंगपल्ली पैकी, आज देखील या विकेटवरती तसंच चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो, कारण की डिक्लेअर स्कोअर लेगला मारलं तर एकच धाव डिक्लेअर आहे, त्यामुळे जास्त करून शॉर्ट पिच आणि बाउन्सचा वापर करतोय सध्याला नरसिंग. एक इथं वॉर्निंग दिली, आता पाहूया, आता पुढचा चेंडू तर बाउन्स टाकणार नाही, पाहूया कशी गोलंदाजी करतोय नरसिंग पालंगपल्ली. परत शॉर्ट पिच मारण्याचा प्रयत्न, एक धाव. अगदी प्लॅनिंग सध्याला गोलंदाजी करतोय, कुठलाही लेंथ बॉल दिला नाही, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न नाही, बॅटी खाली अजून टाकलं नाही, कारण की त्याला माहिती आहे हे बॉल जर आपण टाकला तर सेफ राहू या ग्राउंडवरती, आणि तशीच सध्याला एकदम चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या नरसिंग पालंगपल्ली. नियोजनबद्दल बॉलिंग खरंच नक्कीच, जे काल नरसिंग मॅच बाहेर नाही का बाहेर बसून बघत होता ना, ते मला वाटतं पूर्ण अभ्यास करत असेल, कारण की या विकेटचं, कारण की नेहमी नरसिंग पालंगपल्ली जिथे खेळायला जातो ना त्याचा पहिला अभ्यास करतो, त्यामुळे तो सक्सेस आहे आज टेनिस क्रिकेटमध्ये. ऑन साईडला फटका खेळला, डीपमध्ये खेळाडू आहे शुभम शेवते, तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होतंय. एका धावाच्या साहाय्याने 31 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. आज सद्दाम सय्यदचाच बोलबाला आहे आज, पण बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क होत नाही. नाही, पण सद्दाम एक विस्फोटक फलंदाज आहे, घातकी फलंदाज देखील आहे, विकेटवर टिकला तर जास्त धावा बनवू शकतो, पण सराव थोडंसं नाही कामकाजामुळे तो देखील थोडंसं लांब आहे, पण जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तेव्हा ग्राउंडवरती असतो. हो, परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. सद्दाम सय्यद, मॅन फ्रॉम व्हॉट अ स्कीम, निगडी या परिसरमधला खेळाडू. ऑन साईडला फटका खेळा, तिथे खेळाडू आहे की विकेट किपरच्या हातात चेंडू, चांगला थ्रो, आणि त्याच्यावरती नासिर शेख झाला बाद, धक्का लागतोय तिसरा. साईडला फटका खेळा, तिथे खेळाडू आहे की विकेट किपरच्या हातात चेंडू, चांगला थ्रो, आणि त्याच्या राकेश वाघमारे न्यू बॅटर मैदानाच्या आत स्ट्राईक वरती असेल. रॉकी
सुरेख फटकार समोरच्या दिशेने खेळलाय पण एलिव्हेशन थोडस कमी भेटलं इथे. हमजाने कॅच पकडला. राकेश होते बाद. धक्का लागतो तो चौथा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत मैदानाच्या आत. मोठं त्रिदेव खरात अर्थात मयूर हे आत सध्याला येतोय किट मध्ये फलंदाजी करण्यासाठी. सध्याला समोरच्या दिशेने खेळलाय पण एलिव्हेशन थोडस कमी मयूर भेटलंय इथे. टी शर्ट कॅच पकड. हॅलो मयूर जर्सी का नाही घातली? जर्सी नाही, जर्सी दिलेल्या आहेत सर्वांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मयूर खरात फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक वरती असेल. बॉल 3 बॉल. मॅक कुमार 3 चेंडू झालेत. ऑनसाइडला फटका खेळात इथे 2 धावा. इथे मिल्टन डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांनी सुरुवात होती मयूर कराची. 2 धावांनी स्कोर कार्ड देखील वाढेल. 32 धावा धाव फलकावरती. चौथा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. 33 धावा धाव फलकावरती. डबल 3. मॅक कुमार परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू हवेत पण धावा मिळतील त्याच्यावरती 2 धावा. कालच प्रसाद भाई बोलले होते तुम्ही साईनाथ नगरच्या शेवटच्या टोक्याला देखील बॉल मारला ना तर फक्त तुम्हाला तिथे 2च धावा मिळतील. त्यामुळे जेवढं लास्ट बॉल रिबाइनिंग. 1 रन आहे का? दोन धावा असेल ना. ओके ओके. अंपायर वरती कोणीही रोष देऊ नये. अंपायरचा निर्णय अंतिम असणार आहे. कृपया लक्षात असू द्या. त्या व्यतिरिक्त जर कोणी बाहेरून डिसिजन दिले तर पेनल्टी देण्यात येईल टीमला. चला ते सिंग बॉयज थोडंसं आत घ्या. बॅट तुमचं पॅड वगैरे थोडंसं आत प्लीज विनंती. आणि जे अंपायरचं डिसिजन असेल ते फायनल डिसिजन असेल. बाहेरनं कुणीही डिसिजन सांगू नका किंवा अग्रीमेंट करू नका. अंपायर्सला माहिती आहे मला वाटतं वय वर्ष 50च्या जवळ आहेत पेनकर काका. या ग्राउंडचं पूर्ण त्यांना अनुभव आहे कुठं किती धावा आहेत. त्यामुळे ते इथे स्क्वेअर लेग अंपायर आहेत. त्यामुळे विनंती आहे की जे अंपायरने डिसिजन दिलं ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हर नंतर धाव फलकावरती 36 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती हे दोन बॅटर किती धावा बनवत आहे. गोलंदाजी मार्क वरती माऊली तयार होत आहे सध्याला गोलंदाजी करण्यासाठी. एक लांब रनअप घेऊन ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न शरीर मारतो. एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. सद्दाम सय्यद स्ट्राईक वरती असेल एक बाईच्या स्वरूपामध्ये. 37 धावा धाव फलकावरती. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय सिंग बॉयज त्याच्या विरोधात सनवी 11. NPL बेस्ट बॉलरचा पुरस्कार याच्या नावावरती गेला होता खिताब. माऊली राहुल गोलंदाजी मार्क वरती परत एकदा सज्ज होतोय. एन बॉल होता परत एकदा फटका फसलाय. चेंडू खेळाडू तिथं कॅच पकडतोय. फलंदाज होते बाद सद्दाम सय्यद च्या स्वरूपामध्ये. 5वा फलंदाज होते बाद. ओपनिंग पासून फलंदाजी करत होता सद्दाम सय्यद आणि त्याच्यावरती फलंदाज इथे बाद होतोय. चांगला बॉल टाकला होता इथं किचून टाकण्याचा प्रयत्न सध्याला यशस्वी ठरतोय गोलंदाज राहुलचा आणि त्याच्यावरती एक मोठा झटका इथे बसतोय सध्याला सिंग बॉयज या संघाला. फटका फसलाय. चेंडू खेळाडू तिथं नवीन बॅटर मैदानाच्या आत फलंदाज होते बाद. फलंदाजी करण्यासाठी दाखल होते तो बॅटर सतीश मांडवे अर्थात पिंटू. शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लबचे सुरुवातीचे खेळाडू त्यांनी शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब हे सुरू केलं होतं. उद्योजक मनोजभाई मित्तल यांचे इथे आगमन झालेत या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तर्फे. महिला देखील विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 37 धावांवरती 5वा फलंदाज मैदानाच्या आत बाद होतोय. तर पाहूया सतीश मांडवे अर्थात पिंटू स्ट्राईक वरती असेल पुढचे 10 बॉल खेळण्यासाठी. तुमच्या 10 बॉलमध्ये इथे 20 धावा बनवणे गरजेचे सनवी 11 या सिंग बॉयज या संघाला. हो परत एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर इथे चेंडू विकेट किपरच्या हातात जातोय. थोडंसं निराशाचं का की लक्ष नव्हतं इथे विकी जाधवचा. सतीश मांडव्याने क्रीज सोडला होता. चेंडू येतो डॉट. शेवटचे 9 बॉल. राकेश बराते सर 9 बॉलमध्ये कमीत कमी 20 धावा इथे आले पाहिजे तेव्हाच समोरच्या संघाला तुम्ही थांबू शकतो डिपेंड करू शकता. कारण समोरच्या संघामध्ये तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला भेटणार आहेत नरसिंग पालमपल्ले शुभम शेवते त्याचबरोबर प्रीतम पाटील जयेश विकी जाधव हे सर्व 5 खेळाडू हे धूमधडाका करणारे खेळाडू आहेत. ग्राउंडवरती गेल्यानंतर बॉलरचा घाम फोडणारे गोलंदाज फलंदाज आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे जर समोरच्या संघाला पराभूत करायचे असेल ना तर तुम्हाला 55 ते 60 धावा इथं बनावंच लागेल. पण सध्याला वाटत नाही कारण की बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. सुंदर गोलंदाजी सध्याला करतोय गोलंदाज राहुल. चांगली गोलंदाजी नरसिंगने सुरुवात केली होती. त्याची साथ दिली हमजाने. हमजानंतर मॅक कुमार. मॅक ची ओव्हर संपल्यानंतर राहुलने देखील इथं मैदानाच्या चांगली आपली छाप सोडताना पाहायला भेटत. आता नरसिंगच्या डोक्यात देखील असेल की पुढच्या वेळेस मीच 2 ओव्हर टाकत नाही कारण की हे गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. हो परत एकदा चांगला चेंडू. परत एकदा चेंडू डॉट. सुरेख गोलंदाजी. चांगली गोलंदाजी सध्याला. डॉट बॉलला इथे हाताळतोय स्लॉग ओव्हरमध्ये. शेवटची 2 ओव्हरमध्ये असं आपल्याला जास्त पाहायला भेटत नाही की फलंदाज चेंडू डॉट खेळतोय. पण सध्याला सतीश मांडवेपाशी या गोलंदाजीचं उत्तरच नाहीये. ऑन साईडला फटका खेळलाय. डीपमध्ये खेळाडू आहे नरसिंग पालमपल्ली. चेंडूवरती जातोय. एक धाव इथे प्राप्त होते. या धावेच्या साह्याने स्कोर कार्डमध्ये इथे थोडीशी वाढ होईल छोटीशी. धावफलकावरती 38 धावा. फक्त 2 धावा खर्च केल्यात 5व्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी राहुल. NPL मध्ये बेस्ट बॉलर का ठरला होता गोलंदाज. पुन्हा एकदा या ग्राउंडवरती त्यांनी साबित केलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आणि आपल्या फेग इथे मैदानाच्या आत वापरलाय. ओव्हरची झाली समाप्ती. 38 धावा धावफलकावरती 5 ओव्हर नंतर 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक टाकण्यासाठी पाहूया. आता सध्याला चर्चा सुरू आहे.
चर्चा जास्त करू नका, कारण की आज आपल्याला 10 मॅच खेळवायचे आहेत. चर्चा करा, पण चर्चा केल्यानंतर तुम्हाला खर्च पण तेवढंच खर्च करावं लागेल, कारण की जेवढी तुम्ही चर्चा करताना तेवढंच तुम्हाला खर्च देखील करावं लागेल. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे विनंती आहे जास्त वेळ वाया घालू नका. जेवढं फास्ट क्रिकेट खेळता येईल तेवढं खेळा, कारण की सध्याला आयोजन कमिटीपाशी देखील आव्हान असेल की आपल्याला 5 वाजेपर्यंत सर्व फायनलचे मॅच इथे संपवायचे आहेत, कारण की 5 नंतर आपल्याला बक्षीस वितरणाला थोडी वेळ जाणार आहे. त्यामुळे विनंती आहे 5 वाजेपर्यंत इथे आपल्याला फायनल संपवायचे आज. हो, परत एकदा ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त होईल. परत एकदा चेंडू डॉट, मॅक कुमार, मॅक चांगला चेंडू हातावतो शेवटच्या ओव्हरमध्ये. इथे याच्यानंतरचा होणार सामना सनी शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब त्याच्या विरोधात सोनूभाऊ जाधव. दोन्ही कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. पुढे येऊन नाही ते मारलाय मयूरने, या चेंडू जाईन 2 धावांसाठी. मला वाटतं एका बाजूला असेल सनी कांबळे, तो दुसऱ्या बाजूला असेल पबलू दलाल, एका बाजूला असेल बलदेव सिंग, तर दुसऱ्या बाजूला असेल मोहसिन. त्याचबरोबर आपण पाहतो शिवमुद्रा चषक 2025 41,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये, तृतीय पारितोषिक 11,000 रुपये. तानाजी भाऊ शिंदे स्तंभ विशेष सहकारी या स्पर्धेमध्ये. ओहो, सुरेख फटका, चांगला फटका मैदानाच्या आत, लॉंग ऑफच्या डोक्यावर फटका खेळलाय मयूर खरातच्या बॅटमध्ये. चेंडू जातोय सीमा रेषावर, बाउंड्री लाईन पार, षटकार. थोडं वेगळे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केलाय, कारण की नेहमी आपण गोलंदाजाला पाहतोय की चांगली गोलंदाजी करत असतं, पण आणखीन काहीतरी वेगळं करण्याचं नादात तो तिथं मार खातो. सहकारी या स्पर्धेमध्ये. ओहो, सुरेख फटका, असं म्हणणं आहे प्रसाद भाईचं. लॉंग ऑफच्या डोक्यावर लिहिलेलं वाक्य त्याने फक्त बोलत आहे मी. आपण 3 इडियट्स मध्ये पाहिलंय की बोल वार आहे पण शब्द मेरे. धावा फलकावरती 5 फलंदाच्या मोबदल्यामध्ये. लास्ट बॉल रिमाइनिंग दिस ओव्हर. या इनिंग मध्ये लास्ट 2 बॉल्स. चला, बॉल आहे का तिथं, घाई करा थोडस हमजा. त्याचबरोबर जर आजच्या दिवसातलं पहिलं बक्षीस इथे वैयक्तिक बक्षीस असेल. या चेंडूवरती मॅक कुमारने जर बोल्ड काढला तर मनोजभाई मित्तल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. चला, जुना बॉल असेल तर द्या. त्याचबरोबर राजू दादा तपकीर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब. फटका खेळ आहे, डीप मध्ये खेळाडू एक सिंगल धाव प्राप्त होते. सध्याला आमजन चांगला इथे क्षेत्र फेक अगदी सुरेख, पण थोडासा लांब फेकला विकेट किपर पासून. मॅक कुमार सुंदर इथे कलेक्शन करतो एका हाताने. लास्ट बॉल या ओव्हरचा 49 धावा धाव फलकावरती.
लास्ट बॉल 50च्या अगदी जवळ गेलेत. असं वाटत होतं की 40 देखील पार होणार का नाही, पण त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर मयूर खरंच चांगली फलंदाजी मिडल ऑर्डरमध्ये येऊन फरक झालेला बॉल होता. इथे खेळाडू प्रीतम पाटीलच्या पायाखालला चेंडू निघून गेलाय. थोडंसं मिड फिल्डिंग 2 धावा इथे पळून पूर्ण केलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे, पण चांगलं इथे कलेक्शन. विकेट किपर पकडतोय चेंडू. 2 धावा प्राप्त होतील. 51 झालेत, 52 करायचे. कंपल्सरी चेस असेल. सनी कांबळे, सनी भाऊ कांबळे, कंपल्सरी चेस आहे ना? कंपल्सरी चेस. आणि याच्या पुढचा सामना आपण पाहणार आहोत. शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब त्याच्या विरोधात सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब. दोन्ही कॅप्टनला टॉससाठी यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मनोजभाई मित्तल यांचे ते टॉस होणार आहे. तब्रेज भाई दोन्ही कॅप्टनला बोलून आणि तसे त्यांच्यासोबत असेल जितूभाई परमार यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचं कॉल करणार आहे. राकेश बाराते या मॅचचे मॅच रेफरी मॅच रेफरी आहेत राकेशभाई बाराते. नेहमी स्टायलिश गॉगलमध्ये असतात. आज देखील सकाळच्या सत्रामध्येच इथे दाखल झालेत. सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब आणि शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब. चला टॉस साठी या. सोनूभाऊ जाधव, श्रीकांत अडसूळ कॅप्टन ना. चला श्रीकांत भाऊ अडसूळ या टॉस साठी. सोनूभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय श्रीकांत अडसूळ संघनायकांनी. बबलू दलाल आणि रवी यांनी स्टेजकडे यायचंय लगेच. रवी धोत्रे आणि बबलू दलाल यांनी स्टेजकडे यायचंय लगेच.
आपला हा कुठे बावन धावांचा सध्याला इथे पाटला सुरू आहे. पहिल्या चुंडी ते डॉट हाताळलाय तर देव मयूर खरात या गोलंदाजांनी तृतीय वार्तात मयूर. विक्की जाधव स्ट्राईक वरती आहे. मामा राकेश भाऊ बालते विनंती आपण इथे येऊन प्रसाद बाईला संपर्क करायचा आहे. ओहो परत एकदा बिग हिट विकी जाधवच्या बॅटवर चिरू जाईन आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. या स्पर्धेमधला सर्वात लांब षटकार सध्याला खेळतो विकी जाधव. मला वाटतं विकी जाधवचं देखील NPL मध्ये खातं खुललं नव्हतं पण आज 10 धावा आतापर्यंत बनवलेत विकी जाधवने. विकी जाधवच्या बॅटवर चिरू जाईन समीर तलवार आउट ऑफ द पार्क. सारा 11 ची काल मॅच होती. समीर तलवार गावाला होते. प्रसाद भाई समीर तलवार काल गावाला होते. गोपाल म्हणत होता की समीर गावाला आहे पण आज NPL खेळण्यासाठी ते गावावरनं इथं आलाय. 2 व्हीलर वरनं इथे प्रवास करून आलाय समीर तलवार. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने स्टेअर केला. इथे एक सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती धाव फलकावरती धाव संख्या असेल ते 11 धावा 11 रन. संघमालक दीपक सिंग यांचा संघ मैदानाच्या सध्याला खेळतोय. चांगला फटका बॉटम वॅमचा पूर्णपणे वापर. सुरेख फटका विकी जाधवच्या बॅटमधनं आणखीन एक धूम धडाका येतोय मैदानाच्या आत. बॉर्डर लाईन पार चेंडू जातोय हात पार. षटकार 6 धावा. प्रसादभाई हा खेळाडू NPL मध्ये जाऊन मी समालोचन करण्यासाठी आलो होतो तर खाता देखील ओपन केलं नव्हतं या स्पर्धेमध्ये पण आज मला वाटतं ते 2 महिने सराव केल्यानंतर फटका विकी जाधवच्या बॅटमधनं 2 महिन्यानंतर सराव करून परत एकदा दाखल झाला इथे शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवमुद्रा चषक खेळण्यासाठी. आणि आज पहा चांगला खेळ सध्याला करतोय विकी जाधव. चांगली स्टार्ट मैदानाच्या आत करून दिली आणि स्टार्ट कुणाच्या विरोधात करून दिले ते मयूर खरात. प्रोफेशनल खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच या खेळाडूची मागणी असते. त्याच गोलंदाजाच्या विरोधात इथं 17 धावा कुठून काढल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. अजून देखील मिडल ऑर्डरमध्ये नरसिंग पालमपल्ली आहे. त्याचबरोबर किरण आहेत. अजून जर पाहायला गेलं तर शुभम श्वेते मला वाटतं स्ट्राईकवरती आता असेल. चांगलं खेळाडूचं भरणं असणारा संघ आहे
सनवे 11 हा संघ बट मॅक कुमार यांचा संघ आहे सनवे 11. 17 धावा धाव फलकावरती. 52चा पाटला सध्याला चांगलं केलंय सुरुवात इथे. विकी जाधवने 17 धावा बनवलेत. स्ट्राईक वरती असेल शुभम शेवते. चेंडू इथे पडल्यानंतर चेंडू येतो वाईट. नंतर धाव स्वेर मारा मैदानाच्या आत. डॅनियल भाई देखील मला वाटतं इन ऍक्शन मध्ये आहे. महबूब अत्तार, रॉकी, शंकर, मयूर खरात, सतीश मांडवे, त्याचबरोबर कुणाल देखील आहे. सनी कांबळेचे बंधू मंगेश, जुनेद आणि सद्दाम हे 11 खेळाडू आहेत. डॅनियल पासून चेंडू इथे आता तो निसटलाय. तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होते सध्याला. डॅनियलची देखील आपण कहाणी पाहिली. NPL मध्ये गेल्या सीझनमध्ये त्यांनी महत्त्वाचा कॅच सोडला होता खेळाडूचा. त्याच्यानंतर 1 वर्ष मला वाटतं त्यांनी सराव केला आणि पुढच्या वर्षीच मला या वर्षीच त्यांनी त्याच फलंदाजाचा कॅच पकडला होता आणि आपल्या संघाला फायनलमध्ये इथे प्रवेश करून दिला होता आणि त्यांचा संघ विजय देखील झाला होता फायनलमध्ये. डॅनियल भाईचा आज देखील तसंच इथे कारनामा करण्यासाठी तो देखील दाखल झाला आहे मैदानावरती. स्ट्राईकवरती आहे. विकी जाधव सध्याला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे. 17 तर पहिले काढले होते पण नासिर शेखच्या विरोधात थोडेसे धावा इथे. नासिर शेख नेहमीच धावा कमी खर्च करतो. अगदी चांगल्या टप्प्यावरती चेंडू रिलीज करत असतो आणि आता जर पाहिलं गेलं तर परत एकदा चेंडू सोडून दिला होता. त्याच्यावरती 1 धाव इथे प्राप्त आहे. विकेट किपरकडनं झालेली चूक. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. नितीन सर लेग बाईस हे जरा इशारा देत जावा कारण की सीन असे की बेस्ट बॉलर बॅट्समॅन इथे काढावं लागेल. हा 22च्या स्वरूपामध्ये धाव असेल. वन साईडला इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू प्रॉपर पेडल झाला नाही बॅटची. चेंडू तिथे कॅच पकडतोय सतीश मांडवे. धक्का लागतोय तो पहिला. राजूदादा तापकीर यांचे इथे आगमन झालंय. भाऊचं देखील मनपूर्वक स्वागत. शिवमुद्राचे सर्व शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लबचे ज्यांनी सुरुवात केली होती या क्लबची राजूदादा तापकीर, त्याचबरोबर सागरदादा तापकीर, सतीश मांडवे अर्थात पिंटू भाऊ आणि शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लबचे ऑनर देखील आहेत. ह्याच्यानंतर त्यांच्या संघाची मॅच आहे. पवन न्यू बॅटर मैदानाच्या आज जयेश वर्मा, राजन वर्मा, राजन 20 धावा फलकावरती. म्हणलं की सध्याला जर या परिसरामध्ये चांगला जे गोलंदाज असेल ना तो नासिर शेख आहे. कारण की सध्याला मी त्याला गेल्या वर्षीपासून पाहतोय गोलंदाजी करताना. जेव्हा तो गोलंदाजी करतो ना तो 2 ते 3 फलंदाज बादच करतो त्या स्पेलमध्ये आणि कमी धावा नेहमी खर्चत करत असतो. नासिरचं एक महत्त्वाचं म्हणजे त्याचे चेंडू उडत नाहीत. चेंडू जास्त करून खालीच राहतात. गुडघ्याच्या परतीला लेन बॉल होता खाली चिरून राहिलाय. विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. चेंडू येतो डॉट. फक्त 3 धावा खर्च केलेत आणि 1 फलंदाज बाद केला या गोलंदाजाने. एकदा जोरदार टाळ्या वाजवा नासिर शेख साठी. कारण की या ग्राउंड वरती 3 धावा खर्च करणे म्हणजे सोपं नाही. जर पाहिलं गेलं तर विक्की जाधव होता, त्याचबरोबर राजन देखील होता, तरी देखील 3 सनीभाऊ कांबळे इथे या. सर 1 बॉल शिल्लक राहिला नासिरचं. नासिर भाई 1 गेंद बाकी है शायद आपकी. 1 वाईट आहे क्या? पहिला वाईट आहे सांगा बरं. 1 वाईट. दुसरा बॉल काय सांगा चलो. 1 रन.
तिसरा बॉल डॉट, चौथा एक, पाचवा विकेट. झाली ओव्हर. चला सनी कांबळे प्लीज इथे या लवकर, थोडस पळत या, या लवकर. एक फटका, चेंडू जाईन बाउंड्री लाईन पार. विकी जाधवच्या बॅट मधनं षटकार. बावीस चेंडू मध्ये अजून 19 धावांची गरज जिंकण्यासाठी. आता प्रसाद भाई पूर्ण साईनाथ नगरचे पूर्ण दुकानदार तुमचे ओळखीचे असतील, असोसिएशन अध्यक्ष आहेत माझ्या माहितीनुसार. म्हणजे आता कळालं मला की असं कुठले दुकान नसेल की भाईचं तिथं कॉन्टॅक्ट नसेल. सध्याला चांगलं आहे ते आयोजन नियोजन शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब तर्फे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रसादभाई फिरोदिया त्याचबरोबर अजिंक्यभाऊ उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली ही स्पर्धा. शंकर चेंज ऑफ पेस. इथे बॅटीची कडा, फलंदाज सौतेबाद विक्की जाधव. त्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय दुसरा. चेंज ऑफ पेस. इथे बॅटीची कडा, फलंदाज सौतेबाद विक्की जाधव.
19 धावांची गरज, 21 अजून देखील शिल्लक आहेत. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार. फलंदाज आधीच्या बॅटमॅन पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. धावांची गरज. अजूनही 13 धावांची गरज जिंकण्यासाठी शिल्लक आहेत. 20 पहिला चेंडू मध्ये चेंडू इथे on साइडला 13 धावांची गरज. शंकर आज शंकरची धुलाई झाली असं म्हणता येईल ग्राउंडच्या आत, कारण की आतापर्यंत 3 षटकार त्याला आलेत. यावर मध्ये आपण शंकरला जर पाहिलं का जास्त धावा इथे खर्च करत नाही, वेगाचा जास्त वापर करतोय. सध्याला आज तेवढा वेग भेटत नाही त्याला, पिचची मदत भेटत नाही असं म्हणता येईल, कारण की शंकर जास्त वेगवान चेंडू टाकतोय. पण सध्याला इथं लेंथ बॉल टाकतो आणि लेंथ बॉल टाकल्यानंतर इथे आधीचा फटका आपण पाहिलाय ऑन साईडला. एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न होता, पण नो चा इशारा इथे केलाय सध्याला बॅट्समॅनने. यस नो हे 2 कॉलचा वापर केलाय आणि दोन्ही खेळाडू क्रीजवरतीच आहे, कारण की धोका कुठलाही ऑन साइडला फटका खेळा. 1 धाव इथे प्राप्त होईल, सिंगल धाव. सध्याला अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. सध्याला टेनिस क्रिकेट जर पाहिलं गेलं तर प्रसादभाई ग्लव्स हँड स्लीव्स गॉगल कॅप सनस्क्रीन हे सध्या लावणं गरजेचं आहे. ऊन खूप आहे. हा पहिल्याचं क्रिकेट होतं की किती बी ऊन असू द्या, सनस्क्रीन गॉगल हे जास्त याचा वापर करत नव्हते, शूजचा वापर करत नव्हते, ग्लव्सचा वापर करत नव्हते. पण सध्याला पूर्णपणे सेफ्टीसाठी नेहमीच फलंदाज करत असतात आणि करणं देखील गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्ण सेफ्टी करूनच आत गेलात तर तुम्ही जास्त इंजर्ड होऊ शकत नाही, तुम्हाला देखील कसल्या पद्धतीची दुखापत होऊ शकत नाही आणि स्किनवरती देखील काय असर पडू शकत आहेत. सध्याला आधीने जे म्हणजे पूर्ण प्रॉपर किटमध्ये आलं ना, तसंच बाकीचे देखील खेळाडू या, कारण की ऊन खूप आहे, त्रास देखील होऊ शकतो. सरला इथे फटका खेळाय राजन वर्माच्या बॅटमधनं चेंडू, एक सिंगल धाव येते. अजूनही 16 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. फलंदाजी ते बाद होतोय. चांगला कॅच इथे सद्दाम सय्यदच्या माध्यमातून येताना पाहिजे. दुसरा विकेट इथे सध्याला घेतोय. आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत. आपला स्पेलचं दुसरं षटक टाकतोय सध्याला नासिर शेख. चला सामना नर्सिंग थोडंसं घाई करा, कारण की आणखीन आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. पहा प्रसादभाई, ज्या माणसाला तुम्ही पाठवलं तेच माणूस समोरून येतोय ना. अगदी वेगाने गेलेत, वेगाने आलेत. सुशांत भाऊ, खरंच जेवढं त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे, कारण की 3 बॉलमध्ये बॉलचा बॉक्स घेऊन आलेत ते. 3 बॉल गोलंदाज जर हाताळले ना तोपर्यंत ते जाऊन पळत बॉलचा बॉक्स घेऊन आलेत. सुशांत भाऊ, आपला मनपूर्वक आभार, कारण की वेळेवरती तुम्ही बॉल इथे अवेलेबल करून दिलेत. नरसिंग पालमपल्ली नवीन बॅटर मैदानाच्या स्ट्राईक वरती असेल. गोलंदाजी मार्क वरती नासिर. या स्पेल शेवटचा षटक मैदानाच्या टाकण्यासाठी आपला गोट्यातला
पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केले होते, एक फलंदाज बाद केलं होतं. या ओव्हरमध्ये 1 धाव खर्च केली, एक फलंदाज बाद केले. आतापर्यंत 2 विकेट नासिर शेखने घेतलेत या इनिंगमध्ये. पाहूया नसिंग स्ट्राईकवरती आहे. ऑनसाईडला फटका खेळला आहे, तिथे 1 धाव प्राप्त होते. नरसिंग देखील शांत डोक्याने सध्याला फलंदाजी करतोय. पहिला चेंडू ते फुलटोच होता. नरसिंग नेहमीच असले चेंडू बाहेरच मारतो, पण सध्याला नरसिंगला माहिती आहे फटका जर चुकला, फटका जर फसला तर आपला देखील विकेट जाऊ शकतो, संघ अडचणीत येऊ शकतो. अजून देखील धावा डिफेंड करायची आहेत. मला वाटतं 10 धावा, 10 धावांचा डिफेंड करण्यासाठी सध्याला झुंज देतो मैदानाच्या आत नासिर शेख. सिंग बॉयज या संघाकडनं दीपक सिंग यांचा संघ मैदानाच्या आत सध्याला खेळतोय. चांगली गोलंदाजी नासिरच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. 10 धावांची अजून देखील गरज. 4थं षटक मैदानाच्या आत सुरू आहे. हो, चेंडू परत एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेर अंपायरचा कॉल येतो, व्हाईट बॉल. ऑन साईडला फटका खेळाय, चेंडू हवेत. शंकर चांगली सध्याला क्षेत्ररक्षण करतोय. त्याचबरोबर आपल्यासोबत इथे जुळणार आहेत आमचे प्रसाद भाई. खूप मोठा अनुभव आहे आणि शब्दरचना शिकायची जर असेल ना तर प्रसाद भाईकडनं शिकावं, कारण की अगदी स्पष्ट हे शब्द असतात त्यांचे, एकदम सुंदर वाक्य. प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळं इथे समालोचन करत असतात. आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांचं देखील कमेंट्री बॉक्समध्ये मनपूर्वक स्वागत. 4व्या मैदानाच्या आत जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. राजन वर्मा खूपच नावाजलेले प्लेयर, 2 दिवस आजारी होते. चांगला असा कमबॅक पुन्हा एकदा मैदानामध्ये राजन वर्माद्वारे. चांगलासा बॉल मयूर खरात यांचा चांगलासा कमबॅक केलेलं आहे. आधीच्या ओव्हरच्या कंपॅरिझन केलं तर या ओव्हरमध्ये चांगलासा कमबॅक दिलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट दिलेलं आहे राजन वर्मा यांनी मयूर खरात यांना. पुन्हा एकदा नरसिंग पारंपरिक स्ट्राईकवर आलेले आहेत. चांगलासा ब्लॉक होल चेंडू, पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिले असंच म्हणावं लागेल. मात्र एका धावावर संतुष्ट व्हावं लागेल फलंदाजाला. चांगली अशी गोलिंग, चांगलासं व्हेरिएशन बॉलिंगमध्ये आणताना मयूर खरात यांच्याद्वारे. सद्दाम सय्यद चेक हॅलो स्ट्रॅटर्जी बनवताना आपल्या संघासाठी मैदानामध्ये. राजन वर्मा चेंडू इथे डीप मध्ये खेळला, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, त्याच्यावरती 2 दुसरा धावाचा प्रयत्न. नरसिंग अगदी धावत वेगाने इथं क्रीज मध्ये पोहोचलाय. चांगलं इथे 2 धावा पूर्ण करतोय मैदानाच्या आत फलंदाज नरसिंग पालमपल्ली. चेंडू इथे सिंग बॉयज संघावर फारच दबाव पाहायला भेटतोय खेळाडूंमध्ये. जेव्हा एखाद्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो तेव्हा चांगले खेळाडू सुद्धा चुका करतात मैदानामध्ये. आता जसं मिस फिल्डिंग झालं नासिरच्या द्वारे, चांगला प्लेअर आहे, चांगला फिल्डर आहे, पण दबावामुळे त्यानं मिस केलेलं आहे फिल्डिंग. चांगला असा बॉल पुन्हा एकदा बीट केलेला आहे. निर्धाव चेंडू निश्चितच मयूर खरातद्वारे. चांगला असा कमबॅक, प्रेशर मधनं थोडं सारवण्याचा प्रयत्न करतात आपल्या संघाला. राजन वर्मावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.
चांगली गोलंदाजी सध्याला करतात गोलंदाज, पण प्रसादभाई नेहमी आपल्या जे फ्लो आहे ना त्या फ्लो मध्येच इथे खेळावं लागतंय, कारण की सध्याला दोन्ही फलंदाज ही सिंगल डबल वरती भर देतात. 2 फटक्याची मॅच होती असं म्हणता येईल, कारण की दोन्ही फलंदाज हे ताकदवान खेळाडू आहे. पण आपला जर तुम्ही गिअर बदलला तर तुम्हाला धोका होऊ शकतोय. चांगला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत. आपला जे नेहमी डान्स असतो जे फ्लो मध्ये खेळतो ना आपण, तेच फ्लो मध्ये इथे खेळायला लागेल. कारण की जर तुम्ही म्हणले वीरेंद्र सहवागला सिंगल काढून द्या तर वीरेंद्र सहवाग सिंगल नसेल तर सिंगल काढणं खूप अवघड असतो. त्यामुळे वीरेंद्र सहवाग हे नेहमी 95 धावांवरती गेल्यानंतर षटकार मारूनच आपला शतक पूर्ण करायचं. 295 झाले होते, 2 वेळा आउट झाला होता तो. त्याच्यानंतर वीरेंद्र सहवागनी ठरवलं होतं की मी 295च्या जवळ गेलो तर मी षटकारच मारून आपला 100 पूर्ण करणार या 300 धावा पूर्ण करणार. पण आपण जर पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज डेंजरस आहे. पण सध्याला सिंगल डबल वरती धाव काढण्याचा प्रयत्न आहे महबूब अत्तरकडनं झालेली मैदानाची अचूक त्याच्यावरती धावा मिळतील. आताच धाव राहिले, दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न होता, धावा इथे मिळतील. एक धाव. एक धावांची गरज 6 चेंडूमध्ये. सोलो एक फटका. स्टार्स आहे या खेळाडूचा, नेहमी मोठे फटके मारण्यामध्ये ओळखला जातो राजन वर्मा, पण सध्याला खूप शांत होता. दी मॅच जिंकण्यासाठी एकदम शांत डोक्याने फलंदाजी करत होता. पण आपला गिअर बदलला, लास्ट बॉलवरती विनिंग शॉट इथे मारताना पाहायला भेटतो राजन वर्मा. आणि याच बरोबर पहिला मॅच मध्ये विजेता ठरतोय तो सानवी 11. हा संघ विजय ठरतोय पहिला मॅच मध्ये. बरोबर झालंय तो सिंग बॉईज संघ. चला सुनभाऊ जाधव स्पोर्ट्स क्लब क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्रीकांत भाऊ अडसूड क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या.